नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. बिग बॉसची हवा म्हणजे थंबनेलवर कळालंच असेल, बिग बॉसची चर्चा हवा आता सुरू झालेली आहे. म्हणजे ती हिंदी असू द्या किंवा मराठी असू द्या, त्याविषयी वेगवेगळ्या बातम्या समोर येताना दिसत आहे. आजचा विषय नक्कीच हा आहे की बिग बॉस मराठी सीझन 7 कधीपासून सुरू होणार, कोण कोण येण्याची शक्यता आहे, कोणाकोणाला अप्रोच केलेला आहे, तसेच थोडीफार माहिती तर हिंदीची सुद्धा आलेली आहे. त्याविषयी जाणून घेऊया की कधीपासून रिलीज होत आहे, काय नवीन मोठे धमाके आहे, त्याविषयी पण काही बातम्या समोर येताना दिसत आहेत. त्यावर नक्कीच चर्चा करणार आहोत. त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल, भरपूर व्हिडिओ येणार आहे बिग बॉस संदर्भात, कारण लवकरात लवकर चालू होणार आहे. अजूनही सबस्क्राईब केले नसेल परत एकदा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे बोलूया. तर नियमाप्रमाणे सांगायचं झालं तर बिग बॉस मराठी सीझन 6 समाप्त झाल्यानंतर आता एक हवा लागली आहे, एक प्रतीक्षा आहे ती बिग बॉस मराठी सीझन 7 ची. आता या संदर्भात जर बघायचं झालं तर नियम हाच आहे की आधी हिंदीचं बिग बॉस हे सुरू होतं, त्यानंतर ते समाप्त झाल्यानंतर बिग बॉस मराठीची चर्चा अजून जोरात आपल्याला ऐकण्यास मिळणार आहे. परंतु सध्या चर्चा करूया, सुरुवात करूया हिंदी बिग बॉस पासून. तर हिंदी बिग बॉस हे 6 सप्टेंबर पासून चालू होणार आहे. नक्कीच मोठमोठ्या बातम्या समोर येताना दिसत आहे. काही स्पर्धकांची नावं ही चर्चेत येताना दिसतात, त्यांना अप्रोच केलेलं आहे अशी सुद्धा बातमी समोर येताना दिसते. 6 सप्टेंबर पासून बिग बॉस हिंदी 20 20वे सीझन हे सुरू होणार आहे. सलमान खान होस्ट असणार आहे, नक्कीच भाऊ हे होस्ट करणार आहे. तर या संदर्भात अजून एक जर माहिती बघायची झाली तर 2 स्पर्धकांना जवळपास फिक्स शिक्कामोर्तब झाल्याची बातमी सध्या समोर येताना दिसते. पहिलं नाव जर सांगायचं झालं तर ते आहे अरिश्पा खान. हिचं नाव सध्या समोर येताना दिसतंय. नक्कीच मोठी फॉलोअर्स जर आपण बघितलं तर जवळपास 29 मिलियन्स एवढे फॉलोअर्स आहे. तर तिचं नाव जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. ती आपल्याला या नवीन सीझन मध्ये दिसणार अशी चर्चा रंगताना दिसतीये. 100% अप्रोच तर झालेलंच असेल. आणि वळूया पुढच्या नावाकडे, तर ते पुढचं नाव आहे ईशा रेखी. बादशाह जो रॅपर आहे त्याची बायको होती, भांडण झालं, बाकी गोष्टी आहेत ते कॉन्ट्रोवर्सी आहे, ते तर भाग वेगळा. परंतु तिचं सुद्धा नाव सध्या समोर येताना दिसतंय. आणि जर खरंच भांडण झालं असेल तर नक्कीच या सीझन मध्ये या टॉपिक विषयी भरपूर काही गोष्टी ऐकण्यास मिळणार आहे. आता ते कळेलच आपल्याला, भांडण झालंय की सोबत राहता, तो एक गोष्ट आहे, तो एक पार्ट आहे. तर हे 2 नावं जवळपास फिक्स झालेले आहे अशी चर्चा रंगताना दिसतीये. आता या संदर्भात जर बघायचं झालं तर 6 सप्टेंबरला सुरू होणार आहे. आणि अजून एक नाव जर आता या संदर्भात बोलायचं झालं तर अजून एक नाव आहे जी बस रोखणारी. आता नाव लक्षात येत नाहीये, पण ती ज्या व्यक्तीनं म्हणजे जी महिलेनं बस रोखली होती ती सुद्धा बिग बॉसच्या सीझन मध्ये आपल्याला दिसू शकते अशी माहिती सध्या मिळताना दिसतीये. परत एक नवीन पॉइंट समोर येतोय. आता नक्कीच 6 तारखेपासून सुरुवात आहे. तर होम टूर कधी होणार, तर होम टूर होणार 1 ते 2 तारखेला मीडियासाठी, 1 ते 2 तारखेला मीडियाला आणि 3 ते 4 तारखेला आपल्याला सामान्य जनतेला बघण्यास मिळणार आहे. हे अगदी थोडक्यात 1 ते 1.5 मिनिटांमध्ये मी हिंदीचं सांगितलं आहे. मराठी जो आपला मेन मुद्दा आहे त्याविषयी आपण नक्कीच बोलूया. तर मराठी बिग बॉस हे हिंदी बिग बॉस संपल्यानंतरच आपल्याला बघण्यास मिळणार आहे. म्हणजेच जानेवारीमध्ये मराठी बिग बॉस सीझन 7 हे सुरू होणार आहे अशी चर्चा रंगताना दिसते. आता नक्कीच याचं कारण म्हणजे आधी सुरू केलं तर मराठी बिग बॉसला फार व्ह्यूअर्स असतात, म्हणू शकतो ट्रेंडिंगमध्ये येतं, त्यामुळे हिंदीला कुठेतरी नुकसान होतं अशी एक संकल्पना म्हणा किंवा अशीच चर्चा आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये आपलं मराठी बिग बॉस हे सुरू होणार आहे. आता यामध्ये कोण कोण येऊ शकतं हे सुद्धा एक चर्चा रंगताना दिसते. भरपूर काही गोष्टी या संदर्भात समोर येताना दिसत आहे, जसं की रील स्टार डॅनी पंडित, 1-2 नाव आहेत जे ट्रेंडिंगमध्ये येत आहे, ज्यांना अप्रोच केला आहे अशी सुद्धा माहिती मिळतीये. तर डॅनी पंडित हा आपल्याला दिसू शकतो, वेगवेगळे ट्रेंडिंग रील्स त्याचे व्हायरल होताना आपण बघतोय. त्यामुळे डॅनी पंडित हा आपल्याला या नवीन सीझन मध्ये दिसू शकतो ही चर्चा रंगताना दिसते. अजून शिक्कामोर्तब झालेला नाहीये, हे सर्वात पहिलं सांगणं गरजेचं आहे. जसे जसे दिवस पुढे जाणार शिक्कामोर्तब होणार. दुसरं नाव जे सर्वात जास्त चर्चेत येत आहे ते म्हणजे गौरव मोरे. गौरव मोरे महाराष्ट्राची हास्यजत्रापासून फेमस झाला. विविध चित्रपटात, मराठी चित्रपट असू द्या, हिंदी चित्रपट असू द्या, वेब सिरीज असू द्या, याच्यामध्ये आपल्याला तो सध्या झळकताना दिसतोय. खूप मोठं नाव आहे, खूप ट्रेंडिंग आहे, आपण नक्कीच असं म्हणू शकतो. आणि कॉमेडी तर
प्रश्नचिन्ह उपस्थित होतच नाही. तर गौरव हा आपल्याला या सीझनमध्ये नवीन सीझनमध्ये दिसू शकतो अशी सध्या चर्चा रंगताना दिसते. जर आपण पाहिलं तर मागे सीझनमध्ये पॅडेदादा आपल्याला दिसला होता बिग बॉस सीझन 5 मध्ये. तुफान कॉमेडी नक्कीच आहे, मोठा आहे, अगदी मोठा हिरो म्हणू शकतो आपण. आणि आता सेम कॉमेडीच्या फिल्टरमधलं जर बघायचं झालं तर गौरवचं नाव समोर येत आहे. आता यावर अजून एक गोष्ट येते की कोण कोण येणार यावर चर्चा होती फक्त. अजून आता ही नवीन सुरुवात आहे, अजून भरपूर दिवस बाकी आहे. आता फक्त चर्चा होताना दिसती. तर नक्कीच आपण जे महत्त्वाचा मुद्दा आहे की बिग बॉस मराठी सीझन 7 कधी चालू होणार, तर जानेवारीमध्ये चालू होण्याची शक्यता वर्तवली जाते. कोण कोण येणार या संदर्भात तुम्हाला अजून काय काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. कोण येऊ शकतं, कोणाचा शिक्कामोर्तब झालाय असं वाटतंय, कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.